नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र शासन पाटबंधारे विभाग यांच्यामार्फत ची वॅकन्सी निघालेली आहे। या ठिकाणी अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीज पेमेंट जी आहे करायची नाही। परीक्षा देखील तुमच्या या ठिकाणी होणार नाही। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। वयाची अट देखील तुम्हाला या ठिकाणी लागणार नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 23/9/2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्हता तुमची काय लागेल, अर्ज या ठिकाणी कोण कोण करू शकणार आहे, त्याचबरोबर इतर पात्रता काय लागणार आहे, या संदर्भातील सर्व काय माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याअगोदर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे कार्यकारी अभियंता कुठली पाटबंधारे विभाग क्रमांक 1 नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सहाय्यक अभियंता श्रेणी 2 किंवा शाखा अभियंता किंवा कनिष्ठ अभियंता या पदांसाठी 3 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहेत। करार पद्धतीने या वॅकन्सी ज्या आहेत त्या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। तर या ठिकाणी या पदासाठी कोण कोण अर्ज करू शकणार आहेत, तर उपविभागीय अभियंता, अधिकारी, सहाय्यक अभियंता श्रेणी 2, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता या संवर्गामधून सेवानिवृत्त झालेले जे उमेदवार असतील तेच फक्त या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत। 23/9/2024 पर्यंत सकाळी 11 वाजलेपासून मुलाखत जी आहे तुमची या ठिकाणी घेतली जाणार आहे। मुलाखत जी आहे तुमची अधीक्षक अभियंता कुडली सिंचन मंडळ पुणे 11 या कार्यालयात मुलाखत तुमची होणार आहे। ही जी जाहिरात आहे शासकीय किंवा निमशासकीय सेवेतून उपयुक्त पदांवरून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाच लागू या ठिकाणी असणार आहे। मुलाखतीला जातेवेळी आपण आपले सर्व डॉक्युमेंट जे आहेत सोबत न्यायचे आहेत। सेवानिवृत्तीचे वेतन मंजूर झाल्याचे कागदपत्र देखील आपण सोबत न्यायचे आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, असेच नोकरी संदर्भातील अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।